राम मंदिर होणं आणि निवडणुका लागणं आयतं कुलीत भाजपला मिळालं। ऐन निवडणुकांच्या तोंडावर असे स्ट्रोक भाजप देतं की निवडणुकांचं वारं फिरतं। राम मंदिरामुळे भाजप महाराष्ट्र स्ट्रॉंग, इथं पवारच काहीतरी डोकं लावू शकतात। इथे सरळ सरळ पंच बसला, महाराष्ट्राच्या राजकारणात धडाधड प्यादे उडणार। नेमकं घडलंय का? कितीही नाही म्हटलं तरी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपनं लोकसभेसाठी हवा पालटली। राम मंदिर उभारणीची तारीख जाहीर झाल्यापासून भाजपनं या निमित्त लोकसभेचा प्रचारही अप्रत्यक्षरित्या सुरू केला। कलम 370, राम मंदिर आणि समान नागरी कायदा या मुद्द्यांवरनं भाजपनं लोकसभेसाठी आपला अजेंडा सेट केला। 22 जानेवारी रोजी रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आहे। त्यानिमित्त भाजपकडून हा पॉलिटिकल इव्हेंट म्हणून याला प्रोड्यूस करण्यात येत आहे। राम मंदिराचा फायदा भाजपला लोकसभा इलेक्शनला घ्यायचा आहे हे आता एड्या गाबड्यालाही माहिती झालं। विशेष करून जेव्हा महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यात हा फायदा करून घ्यायचा असतो तेव्हा केवळ राम मंदिर हा एकच मुद्दा नसतो, त्यासोबत अनेक कंगोरे देखील जोडावे लागतात हेही भाजपाला माहिती आहे। लोकसभेच्या दृष्टीने उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल नंतर महाराष्ट्रात हे सर्व राज्य महत्त्वाचे मानले जातात। तब्बल 48 लोकसभा सदस्य महाराष्ट्रातून निवडून जातात। त्यामुळे मोदींना सलग तिसऱ्यांदा जर पंतप्रधान करायचं असेल तर महाराष्ट्रात महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणणं भाजपला क्रमप्राप्त आहे। त्यातच महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे। उत्तर प्रदेश, बिहार सारखा हा गायपट्ट्यांचा प्रदेश नाही। हिंदुत्व, राम मंदिराच्या मुद्द्यांवरनं भाजपनं आतापर्यंत उत्तरेकडील राज्यांमध्ये जोरदार मुसंडी मारली, परंतु भाजपला महाराष्ट्रात जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे असतील तर केवळ राम मंदिराचा मुद्दा या ठिकाणी कामाला येणार नाही हे भाजपलाही माहिती आहे। त्यामुळे भाजपनं मेरिटच्या आधारावर लोकसभेसाठी तिकीट वाटप करण्याचा निर्णय घेतला। लोकसभा निवडणुका जरी मोदी आपल्या चेहऱ्यावर लढत असले तरी त्याला राम मंदिराची जोड देण्याची वेळ भाजपवर आली आहे। राम मंदिर निर्माणाचे काम अद्याप अपूर्ण आहे, परंतु मंदिराचा राजकीय लाभ लोकसभा निवडणुकीत घेता यावा म्हणून निवडणुका लागण्यापूर्वीच मंदिर निर्माणाचे काम पूर्ण व्हावं व ते भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात यावे अशी स्ट्रॅटर्जी जी आहे ती भाजपाकडून आखण्यात आली आहे। त्यामुळेच की काय, मंदिराचे काम अगदी युद्ध पातळीवर घाईघाईत पूर्ण करण्यात येत आहे। लोकसभेचा बिगुल येत्या 2 महिन्यात वाजणार आहे। कलम 370, राम मंदिर निर्माण हे विषय भाजपच्या 2019च्या लोकसभेच्या जाहीरनाम्यात होते। आता हे दोन्ही विषय भाजपनं मार्गी लावलेत। त्यातल्या त्यात राम मंदिराचा विषय तर हिंदुत्ववाद्यांसाठी अगदी जिव्हाळ्याचाच होता। त्यामुळे साहजिकच आहे येत्या लोकसभेत हा मुद्दा भाजपकडून लावून धरण्यात येणार आहे। महाराष्ट्राचा विचार केल्यास भाजपनं लोकसभेच्या 45 जागा महायुतीला जिंकवून देण्यासाठी चंग बांधला। त्यासाठी भाजप ग्राउंड लेवल पासून कामाला लागले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत कालच महायुतीतील मित्रपक्षांसोबत बैठक घेतली। महायुतीतील पदाधिकाऱ्यांचे जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, लोकसभा क्षेत्रनिहाय मेळावे घेण्याचे आयोजन आखलं जातं। त्या तुलनेत महाविकास आघाडी मात्र अद्याप सुस्तच आहे। राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपला विविध हिंदुत्ववादी संघटनांचाही मोठा पाठिंबा मिळतोय, त्याचा त्यांना येत्या निवडणुकीत नक्कीच लाभ मिळणार आहे। तर दुसरीकडे रवी राणा, नवनीत राणांसारख्या भाजपच्या प्याद्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांसारख्या आघाडीतील नेत्यांना हिंदू विरोधी ठरवून भाजपची चाल कामयाब केली आहे। त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप अजून कोणकोणते मुद्दे ऐनवेळी प्रचारात आणतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। हा पंच स्ट्रोक जर रोखायचा असेल तर शरद पवारांनाच डोकं लावावं लागणार अशी चर्चा सुद्धा आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्रामध्ये राम मंदिराचा मुद्दा प्रचारासाठी किती स्टंट करेल? कमेंट करायला विसरू नका। या मुद्द्यावरती भाजपाला महाराष्ट्रामधून लोक मतपसंती देतील की ठाकरे, शरद पवार यांनाच निवडतील याबाबतही जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र पब्लिक।